ए सिद्धू, सिद्ध्या सिद्ध्या सिद्धू थांब थांब थांब. सिद्ध्या हे बरोबर नाही केलंस काल तू. अरे निदान त्या देवाला भेटून त्याचा. मला नाही खोटं वागता येईल. माझ्या टॅलेंट असून सुद्धा मला अमेरिकेला जाता येत नाही. आणि हा देव्या बरं नको भेटू त्याला. बट यार ऍटलीस्ट त्याला एकदा कॉल तरी कर, त्याला किती बरं वाटेल. मी सांगितलं ना तुम्हाला, मला खोटं वागायला नाही जमणार. अरे पण बस प्लीज मला जाऊ द्या आता. आणि आता परत येईन ते अमेरिकेला जातो याची पार्टी द्यायला. आणि तेव्हाच देवाला काँग्रेस सुद्धा करीन आणि आम्ही दोघं एकत्र अमेरिकेला जाऊ. तेव्हा प्लीज प्लीज आता मला जाऊ द्या. सिद्धू ऐक ना. कुठे गेल्या त्या बायका? अरे तुमच्या घरी गेस्ट आले, त्यांनी नाश्ता केलाय की नाही, काही त्यांना हवंय नकोय काही विचारतच नाही. जाऊ दे, मला भूक लागली, मीच वाढून घेत. काय खाऊ द्या ना, खाण्यासाठीच केलंय ना हे. हो पण आधी मी काय सांगते ते ऐका आणि मग खा. खाता खाता ऐकू शकते मी, कानाने नाही खात. हो पण नीट कळलं नाही तर मग डोकं खाता ना. त्याच्यापेक्षा आत्ताच काय सांगते ते लक्ष देऊन ऐका. आज माझ्या घरी जायचंय, माझ्या सासरी. का? मी नाही येणार. यावं लागेल. अहो तुमच्याच मुलीसाठी चाललंय हे सगळं. म्हणजे आज सिद्धू येणार आहे. सिद्धू आणि आदितीचे लग्न झाल्यापासून त्यांना एकांत मिळालाच नाही हो. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय आज त्यांना एकांत द्यायचा. त्यांना त्यांचं जगू दे जरा. अहो मग त्यासाठी इथून निघायची काय गरज आहे? मी थांबेन माझ्या रूम मध्ये. अहो पण नाही म्हणलं तरी घरात मोठी माणसं आहेत, याचं एक दडपण राहतं ना. माझ्या बाबतीत असं काही नाहीये. आय कॅन अंडरस्टँड. मी थांबते इथेच. एक मिनिट, आपण इथे चर्चा नाही करत आहे. ही ऑर्डर आहे, पाळावी लागेल. एक्सक्यूज मी. अहो म्हणजे सगळ्यांसाठीच आहे, तुमच्या एकटीसाठी नाहीये ही ऑर्डर. आणि तुम्हाला तर खास आग्रहाचं प्रेमाचं आमंत्रण आहे. चला ना माझ्या घरी, माझ्या घरचा पाहुणचार घ्या. तुमचा पाहुणचार नको, पण काही ऑप्शन पण नाहीये. हा मिलिंदही मुंबईला गेलाय. या बायका काही ऐकणार नाहीये. त्यात भूक लागली आणि ही बाई मला खाऊ पण देत नाहीये. काय येताय ना मग? बरं. वा. अरे आणखीन एक. आता काय? अहो आज रात्री सिद्धू आणि आदितीच्या आवडीचा स्वयंपाक करायचा आहे. आपण म्हणजे मी पण? हो, आपण सगळ्या जणी मिळून पटकन स्वयंपाक करू आणि जाऊ. अहो त्या दोघांच्या आवडीचा स्वयंपाक करायला याल ना? हो येते ना. आता खाऊ द्याल मला? गुड गर्ल. पण तुम्ही कशाला खाताय? मी भरवते ना तुम्हाला. नको नको, मी खाते ना. नाही नाही, असं कसं? आज मी माझ्या हाताने तुम्हाला नाश्ता भरवणार आहे. द्या इकडे. अहो अहो असं कसं? गुड गर्ल. खा खा, पटपट खा. सरळ डिसिजन बदलून मोकळा झालास तू. आणि वर आदितीला सांगतो
मी अमेरिकेला जाणार नाहीये म्हणून. नाही सर, म्हणजे मी तसं म्हणालो होतो कारण मी आदितीशिवाय नाही राहू शकत सर. आणि आदिती माझ्यासोबत अमेरिकेला येईल असं मला वाटत नाही. मी जगातली दुसरी कुठलीही गोष्ट सहन करू शकतो, पण आदितीशिवाय नाही राहू शकत. मग राहा इथेच, बस रडत इथे कायमचा. हे तुला बोलून काही उपयोग नाहीये. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव सिद्धार्थ देशमुख, यापुढे माझ्याकडून कुठलीही अपेक्षा करू नकोस. सर माझं ऐकून तर घ्या. मी काल खूप विचार केला या गोष्टीवर. मला राहावलं नाही म्हणून मी शेवटी आदितीला फोन केला. तिच्यासमोर रडलो आणि तिला सांगितलं की मी आता नाही जाते अमेरिकेला. पण त्यानंतर अमेरिकेत जाणं एवढं काय अवघड नाही बरं का. अरे आपला देवा जाऊ शकतो तर आपण पण जाऊ शकतो ना. ठीक आहे, अमेरिकेत जातोय. तू पण ये ना अमेरिकेला. अरे माझ्यासारख्या मुलाला जर अमेरिकेत जॉब लागतोय तर तुझ्याकरता किती इझी आहे. मी आता ठरवलंय सर, अमेरिका हे आता स्वप्न म्हणून नाही बघायचं, तर ते खरं करून दाखवायचं. आणि मी अमेरिकेला जाणार सर. मग त्यासाठी कुठल्याही थराला जावं लागलं तरी मी जाईल. तुम्हाला खोटं वाटत असेल, विश्वास बसत नसेल, हे बघा सर, विजा ऍप्लिकेशन आणि त्यासाठी जे काही डॉक्युमेंट्स लागणार त्याच्या प्रिंटआउट सुद्धा आहेत. सर मी अमेरिकेला जाणार आणि आदितीला सोबत घेऊन जाणार म्हणजे जाणार. अहो आता बस झालं ना. माझा हात आणि आता माझी पाठ सुद्धा दुखायला लागलीये. अहो काय विहीनबाई, अहो तुमची मुलगी इतक्या सकाळी उठून प्रत्येकाच्या आवडीचा नाश्ता करते, चहा करते, अंगण झाडते आणि तिच्या आवडीची एक डिश करायची तर तुम्ही दमलात. लुक, आय एम नॉट हॅबिच्युअल ऑफ ऑल दिस. आणि तसंही गरजही नाही. आमच्याकडे सगळ्या कामासाठी सर्वंट्स असतात. त्यांना काहीही सांगितलं ना तर आपल्याला हवं ते बनवून देतात. अहो या सगळ्याची आदितीला तरी कुठे सवय होती, पण इथे येऊन सगळं करतीये ना. तेच तर म्हणते मी, ती का करतीये? तुम्ही आहात ना. म्हणजे हा आय मीन ती एकटीच सगळं का करतीये? तुम्ही सगळ्याजणी आहात ना मदतीला. अहो आम्ही नकोच म्हणतो तिला, पण ती ऐकते कुठे. आज कसं बसं तयार केलंय तिला. आज ती काही काम करणार नाही. आपण जाण्याआधी ना दोघांसाठी जेवण बनवून जाऊया. आता तुमच्या मुलीसाठी तुम्ही एवढं करणारच नाही का. ओ हॅलो, माझ्या मुलीसाठी मी काही करू शकते. हो का. या ना मग. हे कांदे चिरा. अर्चू हो हे घ्या. हा रत्ना अक्का, सर्व पुरुष मंडळींना सांगितले की आवरून झालं की लगेच तुम्ही रत्ना अक्काकडे निघा. वा वा छान. अरे बापू जा ना, तू पण तयार हो ना. अरे हो, मी लगेच जातो. चला ग, आपण पण आवरून घेऊया. हा हो 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 हो, नंतर उशीर व्हायला नको. पण मग ही उरलेली कामं. अगं विहीणबाई आहेत ना. मी अहो हो, ते तुम्हाला आवरायची काय गरज आहे. तुम्ही ऑलरेडी तयार होऊन आलात. हो ना, किती छान दिसता तुम्ही. अहो दिवसातून एकदा तुम्ही तयार होऊन आलात की दिवस संपेपर्यंत अगदी तशाच असतात. आमचे अवतार बघा ना कसे झालेत. आम्ही आवरून येतो, बाकीचे कामं तुम्ही करून घ्या. विहीणबाई, तो चिरलेला कांदा आहे ना, तो आता भाजीत घाला आणि भाजी शिजली की गॅस बंद करा. जरा हा ओटा पण पुसून घ्या. हा बाकी जेवण सगळं झाकून ठेवा. चला ग, करतील त्या. हो हो चला 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 हो 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 चल चल. अहो ऐका, अहो थांबा. यापुढे मी सांगेल तसं तुला वागावं लागेल आणि तसंच करावं लागेल. सगळं ऐकेन सर. काही करून अमेरिकेला जायचंय, ते पण आदिती सोबत. मला स्वतःला प्रूव्ह करायचंय आणि मी आदितीला आज सरळ जाऊन सांगणार आहे की विजाचे पेपर्स आहेत, याच्यावरती सही कर आणि आपण अमेरिकेला जातो. पण मग आदिती नाही म्हणणार. त्यामुळे तिच्याशी खोटं बोलूनच तिला तिकडे न्यावं लागेल. काय
माझ्या मुलीच्या सुखासाठी तुला खोटं बोलावं लागेल, खोटं वागावं लागेल. जमेल तुला? सीट कुठलंही रिलेशन खोटेपणाच्या बेसवर उभं नाही राहत हे कधी कळणार आहे तुला? बरं, इथून पुढे आयुष्यात तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही. मग तर झालं. नाही सर, मी अदितीशी नाही खोटं बोलू शकत. आणि ही खूप मोठी गोष्ट आहे, आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कशाला हॉर्न वाजवतोय रे सारखा? महालक्ष्मी काकूंना बोलवण्यासाठी. महालक्ष्मी काकू, महालक्ष्मी काकू. ओ गॉड, स्टॉप इट. हॉर्न कशाला वाजवतोय एवढा? तुम्हाला बोलवण्यासाठी. चला लवकर, सगळे गेलेत, आपणच राहिलोय आता. चला लवकर. हो हो कळलंय, आली आहे ना मी आता. हॉर्न नको वाजवूस. तुमने नको त्यांना त्रास देऊ, नाहीतर आपल्याला त्रास होईल. गाडी बिडी ठोकतील बरं त्या कुठं चिडलं तर. हो, काही काय बोलताय? अहो तुमच्या जिभेला काही हाड? बरं ते जाऊ द्या, पण आपण कुठे जातोय? अगं आत्ताच बोलणं झालं ना आपलं सगळं. आपण सगळे आज रत्नाकाच्या घरी जातोय राहायला. हो, विसरलेच होते मी. हो मग चला ना लवकर. निघायचं बरं का आपल्याला. हिंदा येते ना आपल्या बरोबर, त्यांच्यासाठीच थांबलोय आपण. निघूच आता. आलेच. हॅलो, बोल. मिलिंद, कुठे आहेस तू? कुठे पोहोचलात? लवकर ये, मला कंटाळा आलाय देशमुखांचा. महालक्ष्मी, हे बघ, तू ब्लूटूथला कनेक्ट आहेस, ओके? आणि सिद्धार्थ आहे गाडीत. असू देत. तसंही मी या देशमुखांचं फार कौतुक वगैरे करायला फोन नाही केलाय. ऐक दुमना, आता जर तू हॉर्न वाजवलास ना तर फटके देईन तुला. मग चला ना लवकर. बघ सिद्धार्थ, ही अशी माणसं आहेत तुझ्या घरची. एकदा सांगून कोणाला कळतच नाही. मुद्दाम त्रास देत आहेत मला. महालक्ष्मी, अगं फोन का केलास? मिलिंद, आज अदिती सोडून आपण सगळेजण रत्नाकांच्या घरी राहायला जातोय. का? ते सगळ्यांनी ठरवलंय तुला आणि अदितीला प्रायव्हसी द्यायची. ते लग्नानंतर तुम्हाला एकांत की काय मिळाला नाहीये ना, म्हणून आज घरात तुम्ही दोघंच असणार. अरे वा, नाईस. किती गोड आहेत ना हे देशमुख लोक. व्हॉट? नाही, तुला नाही करणार. सांगतो मी तुला नंतर, ओके? लवकर ये. आणि हो मिलिंद, तू सिद्धार्थला सोडून रत्नाकांच्या घरीच आहे. आम्ही निघतोय. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? सांगितलं नाही येते म्हणून तरी कशाला हॉर्न वाजवतोयस रे? महालक्ष्मी काकू तुम्हाला बोलवण्यासाठी. तर मला काकू म्हणणं बंद कर. आणि हो, एकदा हॉर्न वाजवलेला कळतो मला. मी तुमचं नाव वाजवतोय. महालक्ष्मी. चला ना लवकर, का आम्ही जाऊ? बघ सिद्धार्थ, आई तीच संधी चालू झाली. म्हणजे घरी कोणीच नाही आज, फक्त तू आणि आदिती आहे, ओके? आदिती तुझी अगदी प्रेमाने वाट बघते. तिला तुझ्यासोबत एकांतात क्षण घालवायचे आणि तुला ह्या पेपर्सवर सही घ्यायची. कळतंय ना तुला काय करायचं ते? अदितीच्या न कळत मी तिच्या सह्या विजा ऍप्लिकेशन वरती घेऊ? नाही सर, ही अदितीची फसवणूक होईल. हे बघ, हे सगळं तुझ्या आणि आदितीच्या चांगल्यासाठी घडतंय, ही गोष्ट तू लक्षात ठेव. कुणालाही हर्ट न करता अमेरिकेची स्वप्न सत्यात उतरवायची की भांडून की इतरांना दुखवून, हे तुझं तुला ठरवायचंय, ओके? आणि तू ठरवते. ऑल दी बेस्ट. अदिती, अदिती, अदिती,
आदिती मला माहिती आहे घरात कोणीच नाहीये, फक्त तू आणि मी आहोत. आदिती आदिती तू असं नको ना जात जाऊस. मला खूप आठवण येते तुझी. नाही राहू शकत तुझ्याशिवाय. खूप सुंदर दिसतेस. तू येणार म्हणून सकाळपासून तयारी चालू आहे माझी. आदिती, तुला भेटायचं म्हणून आजचा दिवस माझा खूप चांगला गेलाय. तू ते काल फोनवर म्हणालास ना, ते ऐकून इतकं छान वाटलं. काय करू आणि काय नाही असं झालं मला. मी सगळ्यात मोठी प्रायोरिटी आहे तुझ्यासाठी. अमेरिकेत जाणं एवढं काय अवघड नाही बरं का. अरे आपला देवा जाऊ शकतो तर आपण पण जाऊ शकतो ना. देवा अमेरिकेत जातोय. तू पण ये ना अमेरिकेला. अरे माझ्यासारख्या मुलाला जर अमेरिकेत जॉब लागतोय तर तुझ्याकरता किती इझी आहे. आदिती माझ्यासोबत अमेरिकेला येईल असं मला वाटत नाही. दुसरा काही ऑप्शन आहे का? तिच्याशी खोटं बोलूनच तिला तिकडे न्यावं लागेल. तुझे भाई म्हणालच ना, तेव्हा इतकं छान वाटलं मला. आपल्या नवऱ्यासाठी त्याची सगळ्यात मोठी प्रायोरिटी आपण असणं, यापेक्षा छान फिलिंग काय असू शकते एखाद्या बायकोसाठी. अरे महालक्ष्मी, तू इथे बाहेर काय करतेस? काही विचारू नकोस. फ्रस्ट्रेट केलंय दिवसभर या देशमुखांनी मला. मिलिंदाच पहिल्यांदा मी तुझी वाट बघतीये. अर्थात आनंद वगैरे होत नाहीये तुला बघून मला, पण जरा रिलॅक्स झाली. म्हणजे जस्ट विचार कर तू किती त्रास दिला या लोकांनी मला. मिलिंद प्लीज आपण हॉटेल बुक करूयात ना. मला नकोय ही माणसं. महालक्ष्मी, अगं चुकतेस तू. हा, कारण आता मला असं वाटतंय की जास्तीत जास्त काळ आपण ह्या देशमुखांबरोबर घालवायला हवा. त्यांचे वीक पॉइंट जे ना ते आपण हेरायला हवे. कारण सिद्धार्थला मी जे करायला लावलंय ना त्याने कधीही स्फोट होऊ शकतो. त्यामुळे पटकन पेटणारी वाद कुठली आणि आवाज करणारा फटाका कुठला हे जाणून घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजे नक्की असं काय करायला सांगितलंस तू सिद्धार्थला? आता तू बघच महालक्ष्मी, सगळं जर प्लॅन प्रमाणे घडलं ना तर ह्या देशमुखांचं घर तर तुटणारच हे मात्र नक्की आहे. आज सिद्धार्थ आणि आदितीसाठी यांना घर रिकामं करावं लागलं. पुढे जाऊन हेच होणार आहे. ह्या दोघांसाठी घर रिकामं करावं लागेल, मात्र कायमचं. एक चूल काय, एक भिंतही राहणार नाही. इतक्या वाटण्या होणार या घराच्या. तू बघत